आणि भिवंडीमध्ये सध्या तिरंगी लढत खरं तर बघायला मिळतेय। शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आता आपल्याला माहिती देतील। अक्षय, काय कौल हाती येतात? सध्या तरी भिवंडीमध्ये जी कौल हाती येते त्याच्यामध्ये शिवसेना आघाडीवर आहे, भाजप आघाडीवर, त्याचबरोबर जी आरपीआय आहे ते देखील 4 जागांवर आघाडीवर असं एकूण कळत आहे। आता सध्या जो निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये एक पॅनल 21 नंबर जो प्रभाग आहे त्या 21 नंबर प्रभागामध्ये जवळजवळ 4च्या 4 सीट ज्या आहेत त्या शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत सध्या। त्याच्यामुळे शिवसेनेचे एकूण जे सीट आहेत त्या 4 वर गेलेल्या आहेत। त्याचबरोबर सध्या तरी भाजप जी आहे, भाजपची या ठिकाणी सभा देखील झाली होती, सीएमची सभा झाली होती, त्यामुळे भाजपला देखील चांगला या ठिकाणी कौल मिळतोय। काही जागांवर भाजप देखील आघाडीवर असं एकूण कळतंय, पण 7 जागांवर हे काँग्रेस आघाडीवर या ठिकाणी आहे। त्यामुळे काँग्रेस सध्या तरी या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष आहे असं सध्या तरी दिसून येते। अनेक जागा ज्या आहेत अजूनही बाकी आहेत। पॅनल क्रमांक 2 जे आहे त्याच्यामध्ये संपूर्ण पॅनल हे काँग्रेसचं निवडून आलेलं आहे। त्याच्यामध्ये स्थायी समिती सभा देखील आहेत, मोहम्मद वली खान हे देखील त्याच्यामध्ये आहेत। त्यामुळे एकूणच सध्या काँग्रेस या ठिकाणी वरचढ दिसते आहे। भाजप आणि शिवसेना जे आहे ते कुठे ना कुठे पुढे मागे एकमेकांचे दिसते, तर देखील अजून 1 ते 1.5 तासामध्ये संपूर्ण निकाल हाती येतील। त्यावेळी आपल्याला पूर्ण स्पष्ट चित्र जे आहे स्पष्ट होईल की नेमकं कोण महापौर बनणार। निश्चित अक्षय, खरं तर पनवेलला शिवसेनेनं प्रचारादरम्यान प्राधान्य दिलेलं होतं। भिवंडीमध्ये साधा रोड शो देखील शिवसेनेनं काढलेला नव्हता। त्या मानानं सध्याचे कौल जे आहे, जे कल हाती येत आहेत ते शिवसेनेसाठी चांगले आहेत असं म्हणायला हवं। नक्कीच जे कौल आहेत ते अनएक्सपेक्टेड आहे असं आपल्याला बोलावं लागेल, कारण की शिवसेनेने कोणत्याही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जे मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी आपल्याला जो प्रचार करायचा असतो तो केला नव्हता। सध्या तरी जो प्रचार होता तो अगदी कमी प्रमाणात केला होता। नेमके उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी आले नव्हते, तरी देखील आता जे पॅनल किंवा जे आता निकाल हाती येतात त्याच्यामध्ये शिवसेनेला चांगला कौल मिळतोय किंवा लोकांना चांगला प्रतिसाद मिळतो असं देखील कळतंय।